हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर बघा मित्र आणि मैत्रिणींनो, बघा आपल्याला इंग्लिश बोलताना अनेक वेळा असं होतं की या शब्दाला इंग्लिशमध्ये काय बोलतात हे आपल्याला कळत नाही आणि म्हणून इंग्लिश बोलण्यासाठी खूप प्रॉब्लेम येत असतात. आणि म्हणूनच आपण आपली इंग्लिश व्होकॅब्युलरी चांगली असणं गरजेचं असतं आणि म्हणूनच आपण आज व्होकॅब्युलरी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ॲचिव्हमेंट या शब्दाचा अर्थ होतो यश आणि कर्तृत्व. त्यानंतर कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. अपॉर्च्युनिटी म्हणजे काय तर संधी. चॅलेंज या शब्दाचा अर्थ होतो आव्हान. त्यानंतर शब्द येतो तो रिस्पॉन्सिबिलिटी, याचा अर्थ होतो जबाबदारी. डिटर्मिनेशन म्हणजे दृढ निश्चय, म्हणजे एखादी गोष्ट ठरवणे. त्यानंतर नॉलेज म्हणजेच ज्ञान. एक्सपिरियन्स या शब्दाचा अर्थ होतो अनुभव. मोटिवेशन म्हणजे प्रेरणा देणे किंवा प्रेरणा. सक्सेस या शब्दाचा अर्थ होतो यश. त्यानंतर फेलियर म्हणजे काय तर अपयश असा अर्थ होतो. लीडरशिप या शब्दाचा अर्थ होतो नेतृत्व. काय होतो? नेतृत्व. कम्युनिकेशन म्हणजे संवाद. आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता किंवा वेगवेगळ्या गोष्टी करण्याची आवड असणे. त्यानंतर डिसिप्लिन म्हणजे शिस्त. पेशन्स या शब्दाचा अर्थ होतो संयम आणि हा पेशन्स आपल्या सगळ्यांमध्ये असणं खूप गरजेचं असतं. विजडम म्हणजे शहाणपण. डिसिजन या शब्दाचा अर्थ होतो निर्णय. स्ट्रॅटेजी म्हणजे धोरण, म्हणजेच काय तर युक्ती किंवा आपण एखादी गोष्ट ठरवणे किंवा नियोजन करणे, याला स्ट्रॅटेजी म्हटलं जातं. डेव्हलपमेंट म्हणजे विकास. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. त्यानंतरचा शब्द येतो तो टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. टेक्नॉलॉजी या शब्दाचा अर्थ होतो तंत्रज्ञान. इनोव्हेशन म्हणजे नवीन कल्पना. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. त्याचप्रमाणे पुढच्या शब्दाचा अर्थ होतो शिक्षणाला इंग्लिशमध्ये बोललं जातं एज्युकेशन. इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य. इंडिपेंडन्स या शब्दाचा अर्थ होतो स्वातंत्र्य. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान. त्यानंतर कमिटमेंट म्हणजे बांधिलकी. कमिटमेंट या शब्दाचा अर्थ होतो बांधिलकी. एक्सलन्स म्हणजे उत्कृष्टता. एक्सलन्स या शब्दाचा अर्थ होतो उत्कृष्टता. धन्यवाद.